सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास। हे काम नव्हे, जबाबदारी आमची। 17 वर्षांनंतरही न्याय अंधातरी। सेंटोस एक्सपोर्ट लिमिटेडच्या कामगारांची वेदना, कामगार न्यायाच्या प्रतीक्षेत कंपनीच्या जागेवर व्यवहार थांबवण्याची मागणी। खालापूर तालुक्यातील तांबाटी येथील सेंटोजन एक्सपोर्ट लिमिटेड ही कंपनी 2008 पासून बंद आहे। तब्बल 17 वर्षांनंतरही कामगारांना कायदेशीर वेतन, हिशोब आणि देणी अद्याप मिळालेली नाहीत। या कामगारांचा खटला कामगार न्यायालयात सुरू असून न्याय मिळेपर्यंत कंपनीची जमीन कोणीही विकत घेऊ नये अशी मागणी कामगारांनी केली आहे। कामगारांनी कंपनी व्यवस्थापनाविरोधात निषेध व्यक्त केला असून न्याय मिळाला नाही तर हायकोर्टात जाणे आणि शेवटी आमरण उपोषण किंवा आत्मविलय यासारख्या कठोर पावलांचा इशारा दिला आहे। कामगारांची व्यथा आणि लढा दिनेश वासुदेव पाटील म्हणाले, कंपनीने 2008 मध्ये अचानक कामगारांना कामावरून काढले, योग्य हिशोब देण्याचे आश्वासन दिले, पण आजपर्यंत न्याय नाही। आम्ही 17 वर्ष लेबर कोर्टात धडपडतोय। योग्य हिशोब न मिळाल्यास आम्ही हायकोर्टात जाऊ आणि न्याय न मिळाल्यास आमरण उपोषण करू। शिवाजी भाषे यांनी सांगितले, कंपनीने काही कामगारांना फसवून तुटपुंजी रक्कम दिली, पण बहुतेक कामगारांना योग्य हिशोब मिळालेला नाही। आम्ही एकजुटीने लढतोय। आवश्यक असेल तर आम्ही पुन्हा उपोषणास तयार आहोत। रुपेश राजाराम शिर्के यांनी निदर्शनास आणले, आम्ही सर्व स्थानिक कायमस्वरूपी कामगार आहोत। 2010 मध्ये केस फाईल केली, पण काही लीडर लोकांनी भुरळ घालून काही कामगारांना कमी रकमेवर हिशोब दिला। आम्ही 33 कामगार अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत। संतोष पाटील यांनी म्हटलं, 17 वर्ष कंपनीत काम केलं, 7 लाख रुपये तरी द्यावेत ही आमची मागणी होती। काहींना गुपचूप पैसे दिले गेले, न्याय मिळाला नाही तर आत्मविलयाचाही विचार करू। रामेश्वर कर्णुक यांनी सांगितले, 1995 पासून आम्ही कंपनीत प्रामाणिकपणे काम केलं, बोनस पगारासाठी कधी आंदोलन केलं नाही, पण 2008 मध्ये कंपनीने लॉक आउट करून पाठी फिरवली। आजही आम्ही संविधान मार्गानेच न्याय मागतोय, किमान आमच्या ग्रॅज्युएटची हिशोब तरी मिळावा। कामगारांची मागणी, योग्य व कायदेशीर हिशोब देण्यात यावा। लेबर कोर्टातील खटल्याचा निकाल त्वरित द्यावा। कंपनीच्या जागेवरील कोणतेही व्यवहार न्याय मिळेपर्यंत थांबवावे। कामगारांच्या आत्मसन्मानाचा सन्मान राखून निर्णय घ्यावा। कामगारांचे घामाचे ओले पैसे अजूनही जमिनीखाली तडलेत। न्याय मिळेपर्यंत आम्ही मागे हटणार नाही असे कामगार ठामपणे म्हणाले। इथला स्थानिक कामगार रुपेश राजाराम शिर्के। कंपनीचं नाव आहे सेंटोजन एक्सपोर्ट कंपनी। आम्ही सगळे स्थानिक कामगार, स्थानिक आहोत, कायमस्वरूपी कामगार आहोत। आता आमच्यामध्ये काही लोकांनी युनियन बदली केली। पहिले केस चालू असतो, 2008ला आमची कंपनी बंद झाली, त्यानंतर 2010ला आम्ही केस फाईल केली। त्यानंतर असं झाले की निकालावरती केस आल्यानंतर आमच्याच काही लीडर लोकांनी काही कामगारांना भुरळ घालून त्यांच्या बाजूने करून त्यांना एक तुटपुंजी रक्कम देऊन हिशोब दिला असं जाहीर केलं आणि आम्ही 33 कामगार हे ठाम राहिलो। त्यानंतर त्या लोकांनी ज्या म्हणजे शेतासाठी जो कुंपण बांधला जातो शेतीच्या रक्षणासाठी, त्या कुंपणाने शेत खाल्लं, त्यामुळे परिस्थिती आमच्यावरती आलेली आहे। तरी आमचं म्हणणं असंच आहे की आम्हाला आमच्या कामगारांना हक्काचा हिशोब मिळावा, जो आहे तो हिशोब मिळावा व्यवस्थित। त्यानंतर इथं जो पार्टी घेऊन येतो, जे एजंट लोक आमचे आहेत, जे कोण असतील एस्टेट एजंट, त्यांनी ते येऊ नये, आले तर स्वतः जबाबदार राहतील, जे काही होईल त्या जबाबदार स्वतः राहतील। माझं नाव शिवाजी भासे। कंपनीने आमच्या कामगारांना जो हिशोब द्यायचं कबूल केलं होतं, त्याच्यामध्ये काही कामगारांना त्यांच्या कमिटी मेंबर आमचे त्यांच्या बाजूनी करून तुटपुंजा हिशोब दिला आहे। जो आमच्या कामगारांना अपेक्षित होता तो जर दिला असता तर आमच्या ह्या मागण्या नव्हत्याच। जेणेकरून आमच्या कामगारांना समाधानकारक त्यांना हिशोब मिळावा। ज्यांनी 12-15 वर्ष कामगारांनी कंपनीत काम केलं आहे त्यांना योग्य त्या पद्धतीने हिशोब मिळावा, ही आमच्या कामगारांची किमान अपेक्षा आहे। आणि ज्या पद्धतीने जर हिशोब मिळाला नाही तर जे आता आम्ही उर्वरित कामगार राहिलेलो आहेत 34, ते आमरण उपोषण करायला पण तयार आहे। म्हणून जेणेकरून इथल्या स्थानिक लोकांनी किंवा बाकीचे जे कंपनीसाठी जे विकू पाहतात त्यांनी ह्या कामगारांचा विचार करावा व त्यांना न्याय द्यावा, अशी आमची एकंदर कामगारांची अपेक्षा आहे। आणि त्या आमच्या भावना आमच्या कंपनीच्या मालकापर्यंत पोहोचावा, ह्या किमान आमच्या वर्करांच्या अपेक्षा आहे। आता त्यांनी मिळाला तर आमच्या तेवढ्याच अपेक्षा आहे। संतोष बालू पाटील। मी या कंपनीत जवळजवळ 17 वर्ष काम केलेलं आहे आणि आमची मागणी एवढीच आहे की आम्ही एकजुटीने राहत असताना काही लोकांनी आमच्यामध्ये फूट पाडली। आमची मागणी अशी होती की 7 लाख रुपये तरी लोकांना भेटावेत ही आमची अपेक्षा होती, पण काही लोकांना, मोजक्याच लोकांना कंपनी व्यवस्थापनाने नेमकेच पैसे कबूल करून आमच्या न कळत
त्यांनी अर्ध्या लोकांना थोडे थोडे पैसे घरी जाऊन दिले आणि ते दिले तर अर्ध्या लोकांनी तो हिसाब त्यांना माहीत नसताना, आम्हाला माहीत नसताना त्यांना ते हिसाब घेतलेला आहे. पण आम्ही जर आमच्या कानावर आल्यानंतर आम्ही तो थांबवला. मग आम्ही 32 लोक आता असं थांबलो की आम्हाला एवढ्या वर्ष नोकरी करून जर एवढंच तर आम्ही मागणी, आमची एवढीच मागणी असताना जर देत नसतील तर आम्ही ह्याचा हा लढा वरच्या कोर्टात पण जाऊ. जर तिथं न्याय नाही भेटत आम्ही इथं आमरण उपोषण पण करू, आत्मदहन पण करू शकतो आम्ही इथे. दिनेश वासुदेव पाटील. ही कंपनी 17 वर्षे चालू होती आणि 2008 पासून कंपनी न कामगारांना सांगता डायरेक्ट लॉक केले गेले. त्याच्यानंतर कामगारांना योग्य हिसाब देतो असं सांगितलं आणि आम्ही जवळजवळ 17 वर्षे कोर्टात, लेबर कोर्टात केस चालू होती. काही 15 ऑगस्टला साधारण 24मध्ये कामगारांना सांगितलं का तुम्हाला आम्ही हिसाबाची मीटिंग लावतो म्हणून. हिसाबाची मीटिंग न लावता डायरेक्ट त्यांना हिसाब द्यायला सुरुवात केली. तो हिसाब आम्हाला मान्य नव्हता. आम्ही तिथे कुठल्या कामगारांना सांगितलं नाही का तुम्ही हिसाब घ्या म्हणून. ज्या कामगारांना घ्यायचा आहे ते घेतील, नाही घेणार आहेत नाही घेणार. पण आम्हाला तो हिसाब मान्य नसल्यामुळे आम्ही ते काय त्यांना तिथे हे फेटाळून लावलं. नंतर आमची केस लेबर कोर्टात अजूनही चालू आहे. आमची एवढीच इच्छा आहे की आम्हाला सदरेन योग्य तो हिसाब भेटावा आणि सदर या कंपनीच्या जागेवर जे काय जागा बघायला पार्ट्या लोक येतात त्या लँड विक्रीसाठी, त्यांनी आम्हाला आमचा कामगारांचा विषय हे करावा, हिसाब करावा, नंतरच त्यांनी इथे जागा खरेदी करावा. हीच आमची कामगारांची एक इच्छा आहे. योग्य तो न्याय भेटला पाहिजे. आजपर्यंत आम्ही कुठल्या अशा पक्षाच्या लोकांकडे गेलो, राजकीय नेत्याकडे गेलोच नाहीत. आम्ही आमच्या कामगार एकजुटीवरच बांधतो. आम्ही 17 वर्ष परमनंटमध्ये काम केलेलं आहे आणि 2008ला कंपनी बंद झाली आहे. आम्ही लेबर कोर्टनं जो निकाल लागेल त्याच्यावर आम्ही हायकोर्टात जाणार. तिथे जर आम्हाला योग्य न्याय जर नाही भेटला तर आम्ही आमर उपोषण करणार, नाही तर आत्मदहन करणार. माझं नाव रामेश्वर कल्लू. ही कंपनी 93 पासून चालू आहे आणि 95ला आम्ही कामाला लागलो. आम्ही पहिले प्रथम 2 वर्ष कॉन्ट्रॅक्ट बेसवर 35 रुपये रोजामध्ये 12 घंटे ड्युटी 3-3 महिने नाईट पण केल्या. कारण आम्ही कंपनी समजता हे आमचं घर आहे. ह्या हिशोबात आम्ही या कंपनीशी प्रामाणिक राहिलोत, कामं केलेत. कंपनीने 2-2.5-3 वर्षांनी युनियन लागून परमनंट झाली. कंपनी जिथपासून चालू होती तिथपासून 2008पर्यंत कंपनी कामगारही कधी पगारवाढ, बोनस ह्याच्यासाठी कधीही कामगारही बंद केली नाही. आज परत ती कंपनी चालू होती. जेव्हा दिवाळीच्या 2008मध्ये सुट्ट्या लागल्या तेव्हा विदाऊट नोटीस आता कंपनी कामगारांना कुठल्याही प्रकारचा न कळवता लॉकआउट केली. त्याच्या अगोदर कंपनी कमीत कमी कामगारांना विश्वासात घेऊन बाबा कंपनी आजारी बहाणा सांगून ही कंपनी चालवली. किती वर्ष वेगळ्या कायद्याखाली कंपनी चालवली जाते. आपण एक महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरी गोष्ट अशी का कामगारांना कमीत कमी व्यारेजची नोटीस मला पुढे कंपनी चालवायची नाही का परिस्थिती बिकट आहे तर कामगारांना विश्वास घेऊन कामगारांची काहीतरी तडजोडीची बोलणी झाली असते तर त्या टायमात जो पैसे मिळाले असते त्याचा बेनिफिट कामगारांना चांगला मिळाला असं. परंतु तसं कंपनीने काही केलं नाही. नंतर तीच केस कोर्टात गेली. ॲक्च्युली जेव्हा परमनंट झालो, कंपनी जेव्हा बंद झाली तेव्हा हे सगळे माझे कामगार मित्र आहेत. प्रत्येकाचं लग्न झाले, लहान लहान मुलं होती, 5 वर्ष 6 वर्ष. जेव्हा नेमके शिक्षणाचा प्रश्न मुलांचा आला त्या टायमाला कंपनीने लॉकआउट झाली. परंतु कामगारही काय कंपनीशी कधी असा दंगा फसाद वगैरे असा कुठला प्रकार केलेला संविधान मार्गाने कोर्टात जात राहिले. तसं बघायला गेलं तर गव्हर्नमेंट रूल काय असेल 15 दिवसाची ग्रॅज्युटी, 15 दिवसाची ग्रॅज्युटी प्लस महागाई भत्ता अशा हिशोबात तो हिशोब मिळाला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी का जी ग्रॅज्युटी आणि जो महागाई भत्ता अशी जी ग्रॅज्युटी असते तर एखाद्या कामगाराचं वय जेव्हा कंपनी 2008ला बंद आली त्या कामगाराचं वय जर 30 वर्ष असेल किंवा 35 वर्ष असेल तर त्याची ग्रॅज्युटीचा हिशोब त्याच्या रिटायरमेंट व 58 का 60 वर्षापर्यंत जो का असतो गव्हर्नमेंट रूल तिथपर्यंत तो हिशोब निघाला पाहिजे होता अशी एक माफक अपेक्षा होती. परंतु तसं काही न घडता आहे. ठराविक कमिटी मेंबर असतील किंवा अजून कोणी असतील ही आपसापसाप मसलत करून कामगारांचा हिशोब काय निघणार हे काही स्पष्टता नव्हती. आणि जी सेटलमेंट ॲक्च्युली जर कोर्टात चालू आहे तर ती कोर्टाच्या समोर सेटलमेंट व्हायला पाहिजे. त्याच्याबद्दल कोर्टाला पण काहीतरी जाणीव झाली असते तर तशी काय न होता ही
परस्पर हिशोब चालू केला. आमच्या कामगारांना काही इतर कामगारांना ज्यांना नॉलेज येते तो हिशोब घेतला नाही. आणि माझी एक अशी माफक अपेक्षा राहील का ह्या पद्धतीने कामगारांना कमीत कमी तरी हिशोब मिळावा, एवढीच माझी नम्र विनंती. अहो ऐका, फ्लॅट्सवर जबरदस्त सेल, अगदी कमी किमतीत डिस्काउंट रेटमध्ये घर घेण्याची सुवर्ण संधी. गणपती बाप्पा सोबत घर प्रवेशाची आनंद वार्ता. नेरळचं निसर्गरम्य ठिकाण तुमच्या घरासाठी उत्तम निवड. अगदी कमी किमतीत स्वतःचं घर आता तुमच्यासाठी. मातोश्री नगर, नेरळ ईस्ट स्टेशनच्या अगदी जवळ निसर्गरम्य व शांत वातावरण. रेडी टू मूव्ह फ्लॅट्स 1 BHK आणि 1 BHK विथ टेरेस. फ्लॅट्स आता जबरदस्त सेल मध्ये, डिस्काउंट रेटवर मर्यादित काळासाठीच. आजच बुक करा, कारण ही ऑफर जास्त दिवस टिकणार नाही. संपर्क करा 9819393394 9320093394 वर. आजकाल सगळेच धावपळीत असतात. घरच्यांसोबत शांत बसून जेवायला वेळच कुठे मिळतो. एकटं जेवण, गप्पा नाही, हसू नाही, आठवणीही कुठे बनतात अशा घाईत. पण आता हे सगळं बदलणार आहे, कारण आपल्या कर्जतमध्ये आलाय एक खास ठिकाण. नमस्ते कर्जत फॅमिली रेस्टॉरंट अँड बँक्वेट हॉल. इथं आहे शुद्ध शाकाहारी आणि चविष्ट मांसाहारी, म्हणजे सगळ्यांच्याच आवडीनुसार खमंग बेत. स्वतंत्र दालने, स्वच्छ आणि मोकळी जागा आणि प्रेमानं तुमचं स्वागत करणारे आपलेच लोक. वाढदिवस असो, लग्न समारंभ, छोटा कार्यक्रम की फक्त कुटुंबासोबतच रविवारचा जेवणाचा आनंद, इथे प्रत्येक क्षण खास असतो. नमस्ते कर्जत, कुटुंब एकत्र आणणारी जागा. हे फक्त हॉटेल नाहीये, ही आहे आठवणी बनवण्याची जागा, जिथे चव असते आपुलकीची आणि सेवा असते मनापासून. ठिकाण भिसेगाव, कर्जत, खोपोली रोड, कर्जत. नमस्ते कर्जत, जेवण फक्त पोटासाठी नाही, मनासाठी सुद्धा. खवयांची खरी राजधानी नमस्ते कर्जत, जिथे जेवणाचं प्रत्येक घासात असतं आपुलकीचं चव. आत्ताच संपर्क करा 9850924135 व 7387412244, तसेच 7798383635. तुमच्या गावातील समस्या, प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ. तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात BG 24 तासवर करा. आम्ही तुमची माहिती घराघरात पोहोचू. आपल्या यशाची प्रसिद्धी आम्ही देऊ.